हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आत्ता म्हणजे 10:30 वाजलेत म्हणून गुड मॉर्निंग म्हणते. आणि आम्ही चाललोय दवाखान्यात. तर मला पण बरं नाही वाटत. अचानकच मला पण थंडी, ताप, सर्दी आली. तर घरातले एक क्रोसिन गोळी खाल्ले तर थोडंसं बरं वाटते. आणि बघा दिदूला तर बरंच नाही वाटत. बघा आवर म्हणल्यावर कसं केलं, नुसतं लिपस्टिक लावलं खाण्याला चालली. तर चला आपण आता आळंदलाच चाललोय आपण सगळे. चला तर तुम्ही पण. आप्पा बसले, आवा आहे, आवा पण तिथं बसल्या. चाललोय आम्ही सगळे. बघा सोन्या पाठीमागा लागतोय आमच्या. बघा चालत चाललोय वड्यातनं. तिथं दर्गा आहे आमचा देवाचं. बघा लढल्या मशा की दोस्त राहो दिन बांधकाम चालू आहे आता सध्या. आणि सिमेंटची गाडी आहे. बघा इथनं आलो आम्ही चालत चालत. लय जुनं झाड आहे बरं का आमच्या गावातलं. चिंचाचं झाड आहे, लय मोठं आहे. बघा पोरं बघतात. ती ऊन आहे. आताशी 11:15 वाजले. 11:15 वाजले पण लोक गावाकडचे येऊन बसतात सकाळी सकाळी. आता चाललोय आता मी बस स्टॉपवर. बस स्टॉप पण लय लांब आहे. चालत 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 जावं लागते. आणि डायरेक्ट जर मागवलं ना रिक्षा 3 किलोमीटरला इथं 100 रुपये मागतात. मग ते कधी कधी आपल्याला जर पाहिजेलच असेल तर रिक्षा मागवावंच लागतं. 3 किलोमीटरसाठी 100 रुपये द्यावं लागतं. चला तर आता बस स्टॉप आलं. बस स्टॉपला थांबतोय आम्ही. बसची वाट बघत बसले सगळे. बघा 1 मिनिटात देतो. 1 मिनिटा दूध पिते. हा बघा झाड बघा किती फुलं आहेत मस्त पैकी. लय फुलं 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 लागलेलं आहे. किती फुलं लागलेत बघा. हे बघा 6 सीटर मध्ये बसलं, पॅगो मध्ये मामा बसले पाठीमागं, मी पण इथं बसले. रस्ता बघा. रस्त्याला आपल्या इथं ट्रॅफिक वगैरे काहीच नसतं. अख्खा रस्ता मोकळाच असतो. तासाला एक गाडी चालत असते. बघा मी इथं बसली इथल्या इथं. अजून मला पुढची गाडी पकडायची आहे. त्यावरच हालत बघा बेकार झाली माझी. एवढे लोक आम्ही बसलेले एका पॅगो मध्ये. छोटा पॅगो आहे बरं का. आता आम्ही आळंदची गाडी पकडणार आहे. आता आम्ही आलो पाटीवर, म्हणजे आमच्या गावापासून 3 किलोमीटरवर बरं का. इथं यायलाच 150-100 रुपये घेतात. आता आम्ही अर्धा पाटीवरनं, आमच्या गावाच्या पाटीवरनं इथं यायला आता हे 10,000 रुपये घेतात ना. जर डायरेक्ट बोलवलं असतं ना तर 100-150 रुपये मागतात. तर आता आळंदला ह्या साईडने जायचं आपल्याला. हायवे दिसेल तुम्हाला. हे बघा बस यायला चालली सोलापूरला बस. आता इकडं जायचं आपल्याला. आणि पुण्याला जायचं म्हणलं ना, हे पुणे मुंबई हायवे बरं का आपला. हायवेवर पण तुम्हाला दिसेल गाड्या नसतात एवढ्या. आता तरी दिवसा 11 वाजून चालले. आता गाड्या आहेत. थोड्या वेळानंतर बघितलं एकही गाडी दिसणार नाही तुम्हाला. आणि इथलं दुकान आहे छोटे छोटे आत्ता झाल्यात ह्या वर्षी. पहिलं तर ह्या वर्षी काहीच नव्हतं, सगळं मोकाटच होतं. तर ह्या साईडने आपल्याला जायचं आळंदला. चला तर आता बसची वाट बघतोय आम्ही. कधी येते काय माहिती. आता सोलापूरवरनं त्या बसने जाणार आम्ही. ट्रॅक्टर बघा ट्रॅक्टर.
पण वैतागलो म्हणून आम्ही चाललो तर परत बसलोय 6 सीटर मध्ये आपल्या पॅगो मध्ये हे दुसऱ्या पॅगो मध्ये बसलोय चाललोय आम्ही आळंदला आणि बसची वाट बघत बसलो होतो बस काय आलं नाही तर फायनली पॅगो मध्ये बसलोय तर बकरी कोंबल्यासारखं कोंबलेला आहे त्यातच बसलोय आता गरज आहे आपल्याला कारण दीदीला खूप ताप आलेला आहे चला तर मग आळंदला हे बघा आंबे बघा आंबे आमच्या गावाकडचे आंबे बघा बदाम हे बघा केळं कशाला टाकले हे आंबे चिक्कू सगळीकडे हेच आहेत फ्रूट मार्केट मध्ये आणि तिकडं बुंदे आहेत बघा येताना केळं द्राक्षे आपल्याला घ्यायचे आहेत ते तोंड बघायला लागले चला पाटापाटा मग आता कुठं जाईल तिथं मोबाईल घेऊनच थांबते पाटापाटा जायचं आपल्याला दवाखान्यात त्याला आवी मला वरडायला लागली हे बघा आंबे घ्यायला लागले मी चांगले हे आंबे नाही घेत हे जरा कमी करून द्यायला लागलेत हे 120 रुपये किलो आहे हे जरा 100 द्यायला लागलेत बारके बारके 2 किलो घेते कैसा आहे मला बारे एवढं उन्हात चाललोय आम्ही चालत चालत दवाखान्यात पण इथे खूप लांब आहे चाललोय बच्चे का 5 रुपये हे बघा 60 रुपयाला 10 भाकरीवर का पातळ 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 हे बघा कुणाला भाकर खायची सांगा बरं पातळ पातळ आपल्या गावाकडच्या 10 भाकरी स्वीट होम मध्ये पण हे विकत भेटतात मस्त पैकी बघा ताजे ताजे भाकर 10 भाकर 60 रुपयाला परवडतात ना आपल्याला पण खूप चांगलं आहे आम्ही चप्पलच्या दुकानात चप्पल बघायला लागले आले एकदा तोर आहे नाही हाँ औषध का अदर डिझाईन फोटो दे ना कट करा हे छान दिसतं आवी म्हणती हे घे आणि मला हे आवडले बघू आता कोणतं घ्यायचं ते हे बघा दवाखाना बंद आहे आलोय खरं सोनाराच्या दुकानात आलोय आम्ही पैसे घेतलो थंड पाणी पिलं आता थांब तिथं थोडं सोनं घाण ठेवलं हे घाण ठेवायचं म्हणजे दुकान आहे सोनारवाल्याचं आणि सोन्याचं दुकान तिकडं बाजूला आहे तिथं सगळं वेगवेगळं आहे म्हणजे घाण ठेवायचं वेगळं दुकान आणि घ्यायचं वेगळं दुकान असं आहे सोनाराचं दुकान सोन्याचं दुकान हो खीर करायचं गहू घेतले मी काय फुटाणे का घेतलं
अरे भेटले होते त्या दिवशी बसमध्ये असलेले. थंडा कुठे थाटत थंड का बोली नाही आवडला मला. मला फ्रेंड भेटलेले आहेत माझे सबस्क्रायबर फॅन तर ते आत्ता भेटले. हाय करा. भेटले उड्या उन्हातानं मागाशी पण बघितले होते पण ते बोलले नाही पण आत्ता बोलले तर मी बोलले त्यांच्या संग. मला तर बसमध्ये बसलोय आम्ही अर्धा रस्त्यापर्यंत. तिथनं पुढं परत 6 सीटरने आमच्या गावाला जाणार. चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगा मला. बाय बाय.